नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे संकष्ट चतुर्थी, अंगारक योग आलाय। तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय आई वडील दोघांपैकी कोणी करू शकतं। आपल्याला यासाठी एक असं हिरवं कापड आणि 108 मूग लागणार आहेत। बघा, देवासमोर बसायचंय, दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचंय, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि हा उपाय करायचा आहे। तर मुलं जर चिडचिडी असतील, खूप हट्टी असतील किंवा सांगितलेलं ऐकत नसतील किंवा शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल, तर आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता उपाय काय करायचा, आपल्याला एक मुलगा असेल तर एक असं कापड घ्यायचं आहे आणि जर 2 मुलं असतील तर 2 वेगळे वेगळे कापड घ्या। कापड हे आपल्याला ग्रीन कलरचं म्हणजे हिरव्या कलरचंच घ्यायचं आहे। आणि आता एका मुलासाठी करणार असाल तर असा एक मुगाचा दाणा हातात घ्यायचा आहे आणि जर 2 मुलांसाठी करणार असाल तर असे 2 मूग आपल्याला हातात घ्यायचेत आणि म्हणायचंय ओम गण गणपतये नमः असं म्हणून या कापडावर एक मूग आणि या कापडावर एक मूग आपल्याला ठेवायचा आहे। परत आपल्याला 2 मूग हातात घ्यायचेत आणि ओम गण गणपतये नमः असं म्हणून परत हे मूग ठेवायचेत। तर बघा, आता हे आपल्याला 108 वेळा म्हणायचंय हा मंत्र आणि मग ते मूग आपल्याला कापडावर ठेवायचेत। आता असे हे मूग आपण कापडावर ठेवले, मग आता हे कापड याची आपण अशी पोटली बनवून घ्यायची आणि ही आपल्या मुलांच्या उशाला आपल्याला ठेवायची। आता ही सेवा करून झाली की थोडा वेळ आपल्याला बाप्पाच्या समोर अशीच ठेवायची आहे, गणपती बाप्पांसमोर। आणि मग रात्री झोपताना ही आपल्याला मुलांच्या उशाखाली ठेवायची। आता रात्रभर ही पोटली तशीच उशाखाली ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी आपल्याला ही जवळच्या गणपती मंदिरामध्ये नेऊन ठेवायची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, हे गणपती बाप्पा, तुम्ही आता ही सेवा ज्या कारणासाठी केली ते कारण त्यांना बोलून दाखवायचे आणि मग ही पोटली तिथे ठेवायची। नंतर आपल्याला एक काळजी आणखीन घ्यायची आहे, ती म्हणजे जेव्हा आपण बाप्पांचं दर्शन घ्यायला जाणार तर त्यांना एक लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचेत आणि नैवेद्यासाठी तुम्ही अगदी गुळ खोबरं किंवा बुंदीचा लाडू असं काही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून घेऊन जायचंय, बाप्पांना नैवेद्य दाखवायचंय आणि मग आपल्या घरी परत यायचं। ही पोटली आपल्याला तिथंच ठेवून द्यायची। अशा पद्धतीने ही सेवा करा आणि मनोभावे सेवा करा, नक्कीच लाभ होईल। तर अशी ही हिरव्या मुगाची आपल्याला सेवा करायची आहे। आपल्या मुलांसाठी आई किंवा वडील दोघांपैकी कोणीही ही सेवा करू शकतो। जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।